सो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला देणार आहे ऑनेस्ट रिव्ह्यू. आणि मी चुकीचं नाव घेतलेलं रेस्टॉरंटचं, आणि त्याचं नाव आहे दक्षिणायन. ओके ओके बोलून कसं चालेल, चक्क स्वतःला गोळीच मारून घेतली, कारण का चुकीचं रेस्टॉरंटचं नाव घेतलं. तर चला फ्रेंड्स, आपण जाणार आहोत आज लंच करायला. सो फ्रेंड्स, चला, आज दिवाळीचे दिवस सुरू झाले आहेत आणि मी चालली आहे दिवाळीच्या शॉपिंगला. पण त्याच्या आधी पेट पूजा करायचं आहे. आणि आपण चाललो आहोत कुठे? आम्ही चाललो आहोत दमाणी इस्टेट येथे. तुम्हाला माहिती आहे, आपलं इराणी कॅन्टीन आहे त्याच्याच लेनमध्ये अपोजिट गोल्ड जिमच्या एक दक्षिणालय मस्त असं रेस्टॉरंट सुरू झालं आहे. तर त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे. आणि तिथे माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं आहे की मस्त अशी आईस्क्रीम कॉफी मिळतं. फ्रेंड्स, यू नो, आईस्क्रीम कॉफी. आणि म्हणजे कॉफी पण आवडते प्रचंड आणि आईस्क्रीम पण. तर ह्या दोन्ही गोष्टी खायच्या आहेत. तर चला, अजून भरपूर सगळ्या गोष्टी मिळतात ज्या साऊथ इंडियन आहेत. म्हणजे मसाला डोसा आहे. आणि एक अजून तिकडच्या माझ्या मैत्रिणीने सांगितलं की वडा सांबार असा हा आयटम हा आहे, तो खूप छान मिळतो. तर चला, नवीन रेस्टॉरंट जे ठाणा वेस्ट इथे उघडलं आहे तिथे आपण जाऊया, दक्षिणालय. माणसाने किती टाईमपास करायचा असतो, जाऊन द्या. ही बिल्डिंग मला खूप आवडते. ठाण्यातली पहिली ट्रायँग्युलर आणि अशी आगळी वेगळी बिल्डिंग आहे, सो तुमच्याबरोबर शेअर केली. आणि ह्या बिल्डिंगचं नाव मोनालिसा आहे. आणि आता आपण जाणार आहोत प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये, दक्षिणायन ह्या रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही बघू शकता, आपण जस्ट पोचणार आहोत. आणि असा भला मोठा कॉरिडोर आहे. कॉरिडोर म्हटलं तर फुटपाथच म्हणा तुम्ही असं. आणि दक्षिणायन हे न्यू रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. पण काही गोष्टी माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या आहेत, त्या आपण इथे टेस्ट करणार आहे. प्युअर साऊथ इंडियन रेस्टॉरंट मिळतं. तर चला, ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला, कसं आहे, काय आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे की नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड्स, रेस्टॉरंटच्या पूर्ण डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दक्षिणायन ह्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आणि बाजूला एक सुंदर पेंटिंग आहे फ्रेंड्स, आणि पेंटिंग पण खूप छान आहे. तर चला, आधी रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स बघूया आणि फूड कसं आहे, आम्हाला काय काय गोष्टी आवडल्या, काय काय गोष्टी नाही आवडल्या, त्या तुमच्याबरोबर ऑनेस्टली मी शेअर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता, ॲम्बियन्स खूप छान आहे. हायजीन पण चांगल्या रीतीने मेंटेन केलं आहे. ट्रेनचा डब्बा कसा असतो तसं स्ट्रेट रेस्टॉरंट आहेत. आणि तुम्ही बघू शकता, प्रथमच तुम्हाला दिसणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि गणपती बाप्पाच्या वरती असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे एक रांगोळी पॅटर्नचं असं डेकोरेशन आहे. आणि टेबल्सच्या सगळ्या बाजूला ना असं छान रांगोळी पॅटर्नमध्ये त्यांनी पेंट केलेलं आहेत. आणि सुंदर सुंदर छोट्या छोट्या अशा पेंटिंग्स ठेवल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, मस्त असं साऊथ इंडियन कल्चरला रिप्रेझेंट करणारं त्यांनी पेंटिंग्स ठेवलेल्या आहेत. तर चला, आता तुमच्यावर शेअर करणार आहे मेनू कार्ड. यू नो फ्रेंड्स, मेनू कार्ड शेअर करताना ही वेगवेगळी नावं आहेत, तर ती काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहेत. पण 3-4 गोष्टी ज्या मी ट्राय करणार आहेत, मी खूप ऐकलं आहे, त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्यांच्याकडे हे असे रस्सम, सांबर आणि असे छान छान मसाले पण मिळतात. तर इफ यू आर इंटरेस्टेड तर प्लीज गो हेड. तुम्ही बघू शकता, वेगवेगळे त्यांनी काय काय नावं दिली आहेत, पण ती मी आता तुम्हाला सगळं सांगत नाही बसणार आहे. पण आहे, भरपूर व्हरायटी आहे. जर तुम्हाला डोसा, इडली, कॉफी अशा प्रकारचे साऊथ इंडियन रस्सम, सांबार, आज तुम्हाला खरं सांगू का, रस्सम आणि सांबारमध्ये जो फरक असतो ना, तो ह्या रेस्टॉरंटमध्ये येऊन मला कळला. नाही तर इन जनरल मला असं वाटायचं, रस्सम आणि सांबारमध्ये एवढा काही फरक नसतो. कारण का आपण नेहमी असंच थिंक करतो, म्हणजे मला तुमचं माहिती नाही, पण मी असं विचार करायचे, अरे त्यांच्यामध्ये काय फरक असेल एवढा. तर चला, आणि आज आपल्याला खायचं आहे आईस्क्रीम कॉफी. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ऑर्डर करणार आहे, भरपूर सगळ्या, आणि ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. तर अशाच ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नो फ्रेंड्स, आणि फक्त आईस्क्रीम लिहिलेलं आहे, आणि तिथे आईस्क्रीमच्या इथे फ्लेवर आईस्क्रीम लिहिलेलं आहे. तर यू हॅव टू से की तुम्हाला कॉफी आईस्क्रीम खायचं आहे. आणि अशा सगळं मेनू कार्ड मी पूर्ण चाळून काढलेलं आहे. तर पहिली जी डिश येत आहे ती आहे
वडा रस्सम फ्रेंड्स, रस्सम हा खूप पातळ प्रकार असतो. मला आधी वाटलं की हा सांबरच आहे, तर वडा रस्सम आहे हा. आणि त्याच्यामध्ये 3 वडे येतात आणि अशी गरम गरम डिश आहे ही. आणि रस्सममध्ये पूर्ण डीप केलेले हे असतात. त्याच्याबरोबर 2 चटण्या मिळतात. नॉर्मली आपली कोकोनट चटणी असतेच, म्हणजे टोटल 3 चटण्या मिळतात. आणि फ्रेंड्स, इथे एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला छोट्या वाट्यांमध्ये चटण्या सर्व केल्या जातात आणि एक मोठ्या वाटीमध्ये पण तुम्हाला चटणी दिली जाते, जेणेकरून तुम्हाला जर एक्स्ट्रा चटणी वाटली तर तुम्ही खाऊ शकता. तुम्ही टेबलची साईज बघा, असे वुडनचे मस्त टेबल आहेत आणि सगळ्या लोकांनी, म्हणजे वेटर्स लोकांनी लुंगी घातली आहे. लुंगी डान्स, लुंगी डान्स, लुंगी डान्स. फ्रेंड्स, एकदम वाईब्स वेगळ्या आहेत. ब्लॅक कलरच्या लुंगी मी कधी बघितल्या नव्हत्या. त्यांनी वेटर्स सगळ्या ब्लॅक लुंगीमध्ये आहे, तर हा त्यांचा वेटर लोकांचा हा पोशाख आहे. तर चल फ्रेंड्स, मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रस्सम आणि सांबारमधला फरक. तर हे जे मी ऑर्डर केलेला वडा रस्सम, ते ऑर्डर करताना मी जस्ट ऑर्डर केलं, पण रस्सम हा खूप पातळ कन्सिस्टन्सीचा असतो. आता तुम्ही म्हणाल, अरे तू इडली काय ऑर्डर करते? पण फ्रेंड्स, काय कायांच्या घरात इडली होत असेल, पण माझ्या घरात इडली अजिबात होत नाही. कारण का, फक्त मला इडली आवडते, बाकी माझ्या घरातल्या इतर मेंबर लोकांना इडली आवडत नाही. सो मी जेव्हा पण साऊथ इंडियन रेस्टॉरंटला जाते तेव्हा मी इडली नक्की ऑर्डर करते. नाही तर तुम्ही म्हणाल, अरे रेस्टॉरंटला जाऊन काय इडली खायची? तर इडली आवडते. सो फ्रेंड्स, आता कन्फ्युजन पूर्ण क्लिअर करणार आहे. वड्या रस्सम हा तिथे मी ऑर्डर केलेला आहे. रस्सम हा नेहमी खूप पातळ पातळ असतो आणि त्याची कन्सिस्टन्सी पातळ आहे. आणि जो सांबर असतो त्याचा कन्सिस्टन्सी जाड असते. तर जो मला असं वाटायचं की सांबर आणि रस्सम हे दोन्ही सेमच असतात, म्हणजे आपल्याला एवढी आयडिया नसते. पण त्याच्या आज ह्या रेस्टॉरंटमध्ये येऊन मला कळलं की सांबर आणि रस्सम हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत आणि 2 वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी दिलेल्या आहेत, पण त्याची टेस्ट मला काही कळली नाही. पण एक स्पायसी आंबट गोड होती आणि एक पूर्णपणे असं चिलीची कशी असते चटणी, तशा 2 प्रकारच्या ह्या चटण्या दिलेल्या. मी तिकडे बोलली, पण ना आउटसाईडचा व्हॉईस खूप होता, म्हणून मी आता पर्सनली व्हॉईस ओव्हर देऊन तुम्हाला हे सांगते की 2 चटण्या व त्याच्याबरोबर कोकोनट चटणी, त्याच्याबरोबर सांबर असं तुम्हाला मिळतं. तर चला माझ्या आवडत्या इडलीकडे वळूया. डिश मी स्टार्ट करते, ती मला इडली प्रचंड आवडते खायला. म्हणजे साऊथ इंडियन डिशमधलं म्हटलं तर मला इडली प्रचंड आवडते. त्याच्यातली मी ही इडली, मला याचं नाव घेता येत नाही, तट्टे इडली, खूप मोठी इडली आहे आणि त्याच्या खाली ना असं काहीतरी पान आहे. हे बघा, केळीचं पान आहे त्याच्याबरोबर, म्हणजे ते अर्थात खायचं नाही आहे. तर आणि भरपूर असं तूप आहे. म्हणजे हात बघा, खूप छान आहे. लेट मी टेस्ट. म्हणजे एक्सप्रेशन बघा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर, खूप सॉफ्ट आहे, स्पंजी आहे, खूप मस्त आहे. जर माझ्यासारखं तुम्हाला इडली आवडत असेल तर तुम्ही इकडची इडली नक्की ट्राय करा. फ्रेंड्स, जसं इडलीविषयी माझं प्रेम वाहून चाललं आहे, तसं ह्या इडलीच्या प्लेटमध्ये तूप असं वाहून चाललं आहे. हा मसाला इडली आणि तूप काय भन्नाट कॉम्बिनेशन आहे फ्रेंड्स, मस्ट ट्राय. आणि 10 आउट ऑफ 10 मार्क्स. आणि आता तिसरी गोष्ट जी ऑर्डर केलेली आहे ती म्हणजे आहे रवा गार्लिक मसाला डोसा. आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला परत मिळत आहे सांबर आणि हा रस्सम आहे. फ्रेंड्स, मला केवढं भारी वाटतं आहे ना. रस्सम वेगळा आहे, सांबर वेगळा आहे आणि दोघांच्याही टेस्ट अप्रतिम आहेत. फ्रेंड्स, मी ना तुम्हाला 2 डिफरन्स सांगते इकडचा. हा आहे तो सांबर आहे आणि हा आहे तो रस्सम आहे. कारण का जे वडा रस्सम मागवलं तर त्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ आहे. तेच मी म्हणते, सांबर पातळ केव्हापासून यायला लागला. सो हे आहे तो रस्सम आहे, वडा रस्सम डिश मी मागवलेली. आणि ही जी मी इडलीबरोबर किंवा डोस्याबरोबर जो आला तो होता सांबर. म्हणजे सांबर आणि रश्श्यामध्ये खूप डिफरन्स आहे. मला असं वाटायचं दोन्ही सारखेच आहेत की काय, पण ॲक्च्युली ते वेगळे आहेत आणि टेस्ट ही खूप छान आणि वेगळी आहे. गार्लिक रवा मसाला डोसा नाही, डोसाई असं नाव आहे. तर चला टेस्ट करून बघूया.
सो फ्रेंड्स, हा डोसा खूप मस्त आहे. रवा डोसा, गार्लिक रवा मसाला डोसा मस्त आहे. आणि आत्ता तुम्हाला एक मस्त सोने पे सुहागा ऑफर सांगणार आहे. अनलिमिटेड तुम्हाला सांबर मिळणार आहे. सर ये अनलिमिटेड रहता है. थँक्यू. ह्या रेस्टॉरंटमध्ये येऊन जी मोठी चूक केली ती म्हणजे पुरी भाजी ऑर्डर करून. फ्रेंड्स, पुरी भाजी ऑर्डर केली, पण एक तर ती लेट आली आणि भाजीला अजिबात टेस्ट नाही आहे. त्याच्यामध्ये मीठ कमी आहे आणि दही दिलं जातं ते पण प्रचंड लस्सीसारखं गोड. तर प्लीज तुम्ही ऑर्डर करू नका. आणि आता आलं आहे माझं फेवरेट कॉफी आईस्क्रीम. तालिया. असं कॉफीसाठी वेळ बघून तुम्हाला वाटलं असेल ना मी दिवसातनं किती वेळा कॉफी पिते, तर ते तुम्ही विचारूच नका मला. फ्रेंड्स, जर मला कोणी अडवलं नाही ना घरात, तर मी लिटरली 7, 8, 9, 10 असे कॉफीचे माझे कप होऊन जातात. एवढी मला कॉफी प्रचंड आवडते. सो फ्रेंड्स, ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होती ती म्हणजे कॉफी आईस्क्रीम. मला कॉफी प्रचंड आवडते, त्यामुळे माझ्या मैत्रिणीने मला खास सांगितलेलं की राखी, खास तुझ्यासाठी कॉफी आईस्क्रीम तिथे आहे. तर चला टेस्ट करूया. फ्रेंड्स, मला प्रचंड आवडलं आहे. तुम्ही माझे एक्सप्रेशन बघू शकता. मी बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती, मी जस्ट बाईटवर बाईट घेत होती. पण तुमच्यासाठी खास इन्फॉर्मेशन. फ्रेंड्स, पण जर तुम्हाला ब्लॅक कॉफी आवडत असेल तरच हे आईस्क्रीम तुम्हाला आवडणार आहे. मला ब्लॅक कॉफी प्रचंड आवडते, म्हणून मला हे आईस्क्रीम आवडलं आहे. जर तुम्ही ब्लॅक कॉफी पियत नसाल तर हे आईस्क्रीम तुम्हाला आवडणार नाही. सो फ्रेंड्स, ह्या आहेत मिनी इडली आणि ह्याला काय म्हणतात, मोलगा पुडी इडली. मोलगा पोडी इडली मिनी. तर टेस्ट क्या चाहते हो. फ्रेंड्स, खूप टेस्टी आहे. मसाला भरभरून आहे आणि त्याच्याबरोबर साजूक तूप. परफेक्ट कॉम्बिनेशन. सो ही होती माझी लास्ट डिश. आणि आता चला रिपोर्ट कार्ड फॉर रेस्टॉरंट. फ्रेंड्स, ॲम्बियन्स ठीकठाक आहे. 10पैकी मी 7 मार्क देईन. जर तुम्हाला लंच किंवा ब्रंचला यायचं असेल तर हे रेस्टॉरंट परफेक्ट आहे. आईस्क्रीम वितळल्यावर काहीतरी असं दिसतं. आणि जर तुम्हाला ब्लॅक कॉफी आवडत नसेल तर प्लीज तुम्ही आईस्क्रीम ऑर्डर करू नका. तसंच सांगेन, फिल्टर कॉफी पण खूप छान आहे. पण जर तुम्ही पुरी भाजी ऑर्डर करत असाल तर 10पैकी मी 0 मार्क देईन. सर्विस खूप चांगली आहे, तुम्हाला व्यवस्थित अटेंड केलं जातं. फिल्टर कॉफी पण छान आहेत. ओव्हरऑल व्हॅल्यू फॉर मनी मी 10पैकी 7 देईन. कारण का, क्वांटिटी थोडीशी मला कमी वाटली आणि प्राईस जास्त वाटलं. तर कधी आम्ही ताटात काही ठेवत नाही, पण ह्याची टेस्ट फ्रेंड्स, अन्नाला असं बोलू नये पण खाणं योग्यच नव्हती. सो आम्ही एक पुरी आणि भाजी लिटरली तशीच ठेवली. तर हा आहे माझा प्रॉपरली रिपोर्ट कार्ड. तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला देणार आहे ऑनेस्ट रिव्ह्यू. आणि मी चुकीचं नाव घेतलेलं रेस्टॉरंटचं, आणि त्याचं नाव आहे दक्षिणायन. ओके. सो फूड क्वालिटी चांगली आहे, खूप मस्त आहे जेवण. पण इकडची बटाट्याची भाजी आणि पुरी प्लीज 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 कधीच ऑर्डर करू नका. आणि बाकीचं सगळं खूप छान आहे, हायजीन मेंटेन व्यवस्थित केलेलं आहे, पण क्वांटिटी कमी आणि पैसे जास्त आहेत. आम्ही जे जे खाल्लं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे आणि त्याचं बिल जवळजवळ 1500 का 1600 झाले. पण मला थोडी व्हॅल्यू आहे ना ती खूप जास्त वाटली. तर वन टाईमसाठी ऑथेंटिक तुम्हाला जर साऊथ इंडियन फूड खायचं असेल तर नक्की दक्षिणायनमध्ये तुम्ही नक्की या. आणि खूप चांगलं टेस्टी आहे. पण प्लीज परत सांगीन एकदा, पुरी भाजी खाऊ नका. आणि आईस्क्रीम आणि कॉफी तुम्हाला कॉम्बिनेशन आवडत असेल तरच ट्राय करा. कारण का एवढंसं आईस्क्रीम आणि एवढीशी कॉफी 160 रुपीज तर खूप जास्त आहे असं मला वाटतं. पण मी कॉफी लवर आहे, मी आईस्क्रीम लवर आहे, तर मला ते खूप आवडलं. तर दक्षिणायनमध्ये जर यायचं असेल तर एकदा तुम्ही नक्की विजिट करा. कारण का प्युअर तुपामध्ये जर इडली खायची असेल, ते पण साजूक तूप, तर दक्षिणायनचं खूप छान आहे. पण माझ्या ते एरियाप्रमाणे त्यांनी जरा प्राईस हाय ठेवली आहे. तर व्लॉगला इथेच
व्लॉगला इथेच संपवते आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आजचा आउटफिट ऑफ द डे आहे, मी जीन्स घातली आहे, त्याच्यावर मिंत्राचं ग्रीन कलरचं टॉप घातला आहे, बलून स्लीव्स आहेत आणि ग्रीन कलरचे कानातले घातलेले आहेत, जस्ट पिंक कलरची लिपस्टिक लावली आहे. तर व्लॉगला इथेच संपवते, पण अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा अशा ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी. बाय बाय.